यानंतर पुण्यातनं एक मोठी बातमी येते। पुण्याच्या कल्याणी नगरमधील कार अपघात प्रकरणी अग्रवालांचा पाय आणखी खोलात गेलाय। हिंजवडीतील नॅन्सी ब्रह्मा सोसायटीचा जो मोकळा भूखंड आहे त्या मोकळ्या भूखंडावर 11 मजली टॉवर उभारून फसवणूक केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि त्यानंतर विशाल अग्रवाल सह 6 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा नोंद झालाय। अग्रवाल कुटुंबियांचा पाय आणखी खोलात गेलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, आणखी हिंजवडीतलं हे काय प्रकरण समोर आलंय अग्रवालांच्या संदर्भातलं? खरं तर आपल्याला माहिती आहे श्वेता की विशाल अग्रवाल आणि एकूणच जर त्यांचा परिवार बघितला तर बांधकाम व्यवसायामध्ये आहे आणि ब्रह्मा या नावाने त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी साइट्स आहेत। बावधन परिसरामध्ये नॅन्सी ब्रह्मा नावाची एक अत्यंत उच्चभ्रू अशी सोसायटी आहे आणि या सोसायटीचा जो अम्युनिटी स्पेस होता, मोकळा भूखंड होता, अगदी त्याला लागूनच या बांधकाम व्यावसायिकाने विशाल अग्रवाल आणि त्याच्या सगळ्या जे पार्टनर्स आहेत त्यांनी 11 मजली टॉवर उभे केले आणि ते विकले। या सगळ्या प्रकरणाची सोसायटी धारकांनी, चेअरमॅननी असेल पाठपुरावा केला, रेराकडे याची तक्रार केली होती। मात्र आज पुन्हा एकदा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली काल आणि त्यानंतर हा गुन्हा मोफा कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आला। या कायद्याअंतर्गत अर्थातच सदनिकाधारकांची जर कोणी फसवणूक केली असेल बांधकाम व्यावसायिकांनी तर त्याला 3 वर्ष ते 5 वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षेची तरतूद आहे आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की विशाल अग्रवाल आणि त्याचे कुटुंबीय यांचे अडचणीत वाढ झालेली आहे। पुणे पोलीस मोका लावण्याच्या तयारीत असताना हा गुन्हा जेव्हा दाखल झालाय तेव्हा एकपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीविरोधात, आरोपी विरोधात मोकाची कारवाई केली जाऊ शकते आणि त्यामुळे अत्यंत कठोर असा हा मोफाचा जो कायदा आहे त्या अंतर्गत हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामुळेच अडचणीत वाढ झाली। आता पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा किती गंभीर्याने दखल घेते आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हिंजवडी पोलीस विशाल अग्रवालला ताब्यात घेतील अशी शक्यता वर्तवली जाते। गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी।